काय झालं मम्मा, एवढी नाराज का बरं आहे, टेन्शन मध्ये? मी कशाला नाराज राहू, माझे जसं मन आहे तसं आहे. आणि तुला काय फरक पडते ग, तू जेवण कर ना. माझी कशाला वाट बघते? माझे 1 दिवसाचं नाही जेवल्यानं काय होणार आहे? मला नाही जेवण करायचं आहे. मी कशाला कोणाला रागवीन? मी नाही रागवत. आई स्वयंपाक केली, मी जेवण करून टाका सर्वांनी. नाही, माझी वाट बघायची नाही. तुम्हाला काय फरक पडतंय मी जेवण नाही केलं तर एका दिवसाने? मी तर काम करणारी बाई आहे ना घरची. मला काही बोला नाही लागत बाई, कोणाला काय बोललं की लगेच राग येतो. पण मम्मी कशासाठी म्हणते हे समजून नाही घेत. एवढाले मोठे मुलं झाले तरी मला कधीच समजलं नाही आणि मी सारखी दिवसभर काम करत बसते आणि एका शब्दामध्ये सर्व मला रागवतात का? कोणीच मला समजून नाही घेत. आता मी आजपासून मी कोणालाच काही नाही म्हणणार. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, आपापल्या मर्जीनं जगा किंवा आपापल्या मर्जीनं राहा. आणि मला मम्मी कधीपर्यंत अशी राहशील ग? चांगलं जेवण करायला. कधीपर्यंत म्हणजे मी रात्रभर राहू शकते अशी. मी नाही जेवण केलं तर तुला काय फरक पडेल? माझ्या नाही जेवल्यानं कोणालाच फरक नाही पडत. चल ग मम्मा, कधीपर्यंत अशी राहशील? चल आपण सोबत जेवण करू. तू जेवणा ग एकदाची. मी नाही जेवलं तर काय होते फरक पडत? अगं चल ग, मला नाही जेवण करायचं आहे म्हटलं ना. मला मी चल म्हटलं तुला, तर चल आता. नाही, मला जेवणच नाही करायचं आहे आज. तुम्ही जेवून घ्या, माझी वाट बघा नको कोणी. जा तुम्ही जेवा आणि झोपा. माझी कशाला वाट बघत बसलाय? 1 दिवस नाही जेवलं तर काय होते? नाही म्हटलं ना, तू कर म्हटलं ना जेवण. ज्या तू कर, आपापलं जेवण आपलं ताट घ्या आणि बसा. मी नाही जेवण म्हणजे करणार म्हणजे नाही जेवण करणार. असं करशील? असं म्हणजे असं नाही करू तर कसं? नाही जेवण केलं तर पोटात कसंच तरी होते. मला झोप पण कशी येईल? केव्हापर्यंत मी राग व्यक्त करू? पर जेवणावर कशाला राग काढू मी? जाऊ दे ना. झोपले का सर्व? झोपले वाटते. चुपचाप जाते आणि जेवण घेऊन घेते, जेवण करते. यांच्यासाठी मी कशाला उपाशी राहू? थोडी न उपाशी राहणार आहे मी. जेवणच करून टाकते आता, तेव्हाच मला झोप येईल. नाही तर मला झोपही नाही येणार ना रात्रभर मी अशी. आणि राग कोणाला दिसणार नाही. सगळे तर मस्त जेवण करून झोपून गेले. त्यांना कुठं माझी फिकर आहे? मग मी कशाला फिकर करू यांची जेवणाची? जाऊ दे, मी माझे दिवसभर काम करत बसते ना. मी काही यांची वाट बघते का काम करण्यासाठी? मग मी जेवायला कशाची वाट बघू आता? इतकी रिक्वेस्ट करायला राहू दे. झोपले वाटते, झोपले. मी आता जेवण करूनच टाकते. इनका गुस्सा है और मेरा गुस्सा टाइम पास है. सब टाइम पास समझ के रखा है मेरे को. थोड़ी न कोई बोला, बोलते बोलते सो भी गया और मैं अकेली जगते जगते रह गई. खाना खाने की थोड़ी न तो किसी को फिक्र है. किसी ने भी नहीं मुझे रिक्वेस्ट किया ज्यादा, बस ऐसे ही बोले. मैं क्या गुस्से में रहूं? मैं भी अपना जेवण करूंगी बढ़िया. किसी की थोड्या वाट पाहूंगी.